आई काय आहे? आई अगं व्हिडिओ सुरू झाला. सॉरी, अरे सांगायचं ना. सॉरी मी विसरूनच गेले. पिकलपोनी पुस्तक वाचता वाचता इतकं विसरायला झालं ना मला. काल माहिती आहे का, एका बैठकीत मी हे पुस्तक पूर्ण केलं एकदाच वाचून. हो, आहे पुस्तक खरं लहान मुलांचं, पण मोठ्यांनाही आवडेल असं आहे. तुम्ही विसरून जाल त्याच्यातली चित्र पाहण्याच्या नादात आणि गोष्टी वाचण्याच्या नादात. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि सुट्टीत काय करू असा प्रश्न पडला असेल ना, तर पिकलपोनी पुस्तक नक्की घ्या. सुंदर सुंदर चित्र, छान मोठा वाचता येईल असा फॉन्ट आणि अतिशय आकर्षक पद्धतीने हे पिकलपोनी पुस्तक केलेलं आहे. आणि सांगू का अजून एक गंमत, नुसतं गोष्टी आणि वेळ घालवण्यासाठी नाही, तर ह्या गोष्टींमधनं खूप काही शिकता येण्यासारखं आहे. छोट्या छोट्या सवयी ज्या तुमच्या लहानग्यांना तुम्हाला लावायच्या आहेत, जसं जेवताना ताटात टाकू नये, सर्व भाज्या खाव्या, कोणाशीही बोलू नये, अनोळखी माणूस असेल तर त्याला आपली माहिती देऊ नये, किंवा अशा अनेक श्लोक का म्हणावेत, स्तोत्रांचं महत्त्व काय होईल संध्याकाळी रोज स्तोत्र म्हटली तर, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ह्या पुस्तकातनं रमानी अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. तुमच्या छोट्या मुलांना हे पुस्तक नक्की आवडेल. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल आणि ही छोटी पिकलपोनी तुम्हाला घरात हवी असेल तर नक्की आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. मी कमेंट सेक्शनमध्ये माझे इन्स्टा हँडल आणि फेसबुक पेजची लिंक देते. तुम्हाला हे जरूर पुस्तक आवडेल, नक्की घ्या आणि आम्हाला नक्की कळवा. आम्ही हे पुस्तक कुठे मिळेल, कसं मिळेल, त्याची किंमत किती, ह्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवू. थँक्यू. आणि हो, बरोबर जोडलेला छोट्या दोस्तांचा रिव्ह्यू पाहायला विसरू नका. खूप छान आहे पुस्तक. आता या पिकलपोनीचे गोब्बारे गाल, नाकट नाक आणि ती व्हेरी हट्टी आहे. रमाताई पुस्तक